प्लीज तू खाऊन घे ना बाळा. नाही, तिच्या हातचं जोपर्यंत मिळत नाही मी तोपर्यंत काहीच खाणार नाही. बिट्टी असं नाही करायचं बाळा, शाणी आहेस की नाही तू. तू प्रॉमिस केलं होतंस ना. सॉरी. पण आज तरी मला आईच्या हातचं खायचंय म्हणजे खायचंय. बिट्टी अगं सांगितलं ना मी तुला. पण मी ते एक दिवस म्हणते ना, फक्त आज. अगं पण त्यांना काय सांगू मी. मला नाही माहिती, तू काहीही सांग. बिट्टी हट्ट नको करू. नाही, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं दाद्या, एक मिनिट इकडे घे. काय? आता तुझ्यासाठी मला माझी समधी लाईन चेंज करायला लागणार आहे. पण वहिनीसाठी काय पण माझ्याकडे एक नंबर आयडिया. काय? वेळ लागले काय? तसं काही नको करायला. पकडले गेलो ना तर जोड्याने मार खावा लागेल. अरे कसलं घाबरतेस रे तू. काय बी नाही होणार, काय पकडलं जात नाही. अरे तुला जमल, तू करशील. हा नाही नको. शुभम भवतु. पवन? पवन नाही, अक्रोड बाबा. तथास्तु. तुला सांगितलं होतं ना नको येऊस, तरी आलास तू. आणि काय अक्रोड? हे बघ, कोणी पाहिलं नाही. तू निघ. बजरंगबली दे बुद्धिबली, नाहीतर आपली भाकरी फिरली. असं कोण बोलतं? हे वर्क नाही होणार आहे. ऐक माझं. तू निघ, चल. अरे 100% होईल, तू काय काळजी करू नकोस. पहिलवानकी सोडून दे, मी चल तू. अक्रोड घातलंयस तू, कसं वर्क होईल? अरे तू नको काळजी करू. तू मला सांग, माझं धोतर नीट जाय, लुंगी नीट आहे का? तू धोतर की लुंगी ठरव आधी. अरे माझी पहिली वेळ आहे, लुंगी सुटली नाही ना. हा थांबा आता तू. ओम भगवती भिक्षांदी. मुली ओ मुली, हे मुली कल्याण होईल, प्रेमाचा माणूस मिळेल, मोठा कुटुंब मिळेल. मुली तथा असतो. हा वहिनी म्हणजे नमस्कार करायचं तरी ईश्वराच्या करा, आमच्या कशाला काय वाचा. बरोबर. बाबा तुमचं नाव? आमचं नाव कन्ये, आमचं नाव अक्रोड बाबा. अक्रोड बाबा? हा, ज्या भक्तांचं जीवन या अक्रोडासारखं कठीण झालं त्यांना मी असा कापसासारखा सुकर मार्ग दाखवतो. मुली तुमची काय सेवा करू मी? सेवा? सेवा किती चांगला शब्द आहे. सगळ्यांची सेवा करावी म्हणजेच ईश्वर सेवा. खरंय, माझी आई म्हणायची स्वतःच्या कामात स्वार्थ असतो आणि इतरांच्या कामात देव भेटतो. सांगा ना, मी काय सेवा करू तुमची? सेवा म्हणशील तर मुली, आम्हाला शिजवलेला शिधा अन्नप्रसाद म्हणून हवाय. म्हणजे काही चालेल, खिचडी, मसाले भात, पुलाव, व्हेज बिर्याणी, म्हणजे काही भिक्षा चालेल. ऐसा कैसा घुसा है तुम अंदर? क्या मांगता है तुमको? हमारे सादा भोया दादा को फंसाते है तुम? क्या बोलते? तूच बोल, मला का बोलतोस? या पामरानं अजून आम्हाला ओळखलेलं दिसत नाही. नाही ओळखलं. पामरा, झाडांना पाणी दिलं? झाडानं पवन? पावन 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 देव, तुलाही पावन. चंदूशेठ, अहो पवन काय बोलताय? पवन तिकडे आहे. तिकडे? हे मोठे बाबा आहेत. मोठे बाबा आहेत? अक्रोड बाबा. अक्रोड बाबा लांबून आले. लांबून नमस्कार करतो.
अक्रोड बाबा. तर आम्ही म्हणत होतो आम्हाला ह्या वास्तूमध्ये या भूमीवर शिजवलेला शिधा अन्न म्हणून हवाय. इथे या भूमीवर चूल मांडा आणि अन्न शिजवा. आता देतो. तुम्ही हो मी हेड सर्वंट आहे ना. शिजवी म्हणजे स्वयंपाक वगैरे मीच करतो. आमची इच्छा होती की या घरातल्या स्त्रीचा हात लागावा. काय असं म्हणताय त्यासाठी मला साडी नेसावी लागेल. हा पुरुषाचा हात नाही चालणार का तुम्हाला? नाही म्हणजे मी हेड सर्वंट आहे ना, मलाच सगळं करावं लागतं. नाही नाही नाही. मी म्हणत होतो या नाही बाबा, तेच देतील करून. मी या घरातली नाहीये. बोला कजूर बाबा काय देऊ? बुडबुड 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 बुडबुड. तोचते. अरे लुंग सुतल. अरे लुंग माझे. ड्रिचुपरा लागली ना वाट. खा आता चंदू शेटने केलेला भात. अरे मी सांगतो ना त्याला जाऊन, तू नको करू, वहिनीला करायला दे म्हणून. वेळ लागले का तुला? अरे मी सांगतो ना त्याला नाही पावन आहे म्हणून. हो, चंदू शेटने सांग पवन आहे म्हणून, म्हणजे ते घरभर भुंगा वाजवत फिरतील. अरे गौरीजींना कळलं तर त्या काय अर्थ काढतील माहिती नाही. नाही नको, तू आता हे कपडे घातलेस ना, मग आता तू अक्रोड बाबाच. कोण तुम्ही? घात दुखतील, घात होईल पोरा. संकट आलंय. या वहिनी, हे बाबा आहेत, गेटवर होते, त्यांना घरी घेऊन आलो मी. म्हटलं आपल्याला आशीर्वाद देतील. फारच पोचलेले बाबा आहेत. नमस्कार करते बाबा. अखंड बुडबुड, अखंड सौभाग्यवती भव. बाबा काही प्रश्न विचारायचे होते. म्हणजे माझ्या नवऱ्याबद्दलच प्रश्न होता. विचारला तर चालेल का? विचार बालिके विचार. बाबा माझ्या नवऱ्याला न्याय मिळेल का हो? एका बाईने त्यांना जाळ्यात अडकवलं आणि घरातल्या सगळ्यांना तेच दोषी वाटतायत. या सगळ्यातनं त्यांचं आयुष्य कधी सुरळीत होईल? बुडबुड 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 बुडबुड. इतक्यात नाही बालिके. तुझ्या नवऱ्याचं आयुष्य म्हणजे या अक्रोडासारखं कठीण आहे बघ. खडतर तपश्चर्या करायला लागल आणि खरंच सुधारायला लागल. नक्की कोण आहे हा माणूस? आणि रुद्र कधीपासून नादी लागला असल्या बाबांच्या? बायकोसाठी तर घेऊन नाही आला ना? बाबा आणखी काही प्रश्न विचारायचे होते. वहिनी, त्यांना आता जरा आराम करू दे. काय अन्न शिस्त आहे. तुम्ही नंतर विचारा तुम्हाला जे प्रश्न विचारायचे ते. बाबा चला. नक्कीच काहीतरी चाललंय यांचं. एक मिनिट. अन्न शिस्त म्हणजे? हा महाराज इथे थांबून तरी काय करणार? गौरीजी तर स्वयंपाक करत नाहीये. हा पकडला जायच्यात याला इथून घालवायला पाहिजे. अगं लेकी, पलीकडच्या वास्तूत अन्न शिस्त आहे, आम्ही शिधा घ्यायला आलो. काय वत्सा? हो निघायचं. हा बुड 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 बुड. चला चला. बसून टाकतो लसूण, बसून टाकतो लसूण, त्यावर हिरवी हिरवी मिरची टाकतो, लसूण टाकतो बसू. काय करताय? काय करताय? मी हे पुलाव 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 करतोय. अच्छा अच्छा अच्छा. अच्छा म्हणजे बरं.
अच्छा म्हणजे बरं, मग बरं म्हणजे अच्छा बरं म्हणजे अच्छा. भारी आहे. अच्छा म्हणजे बरं, बरं म्हणजे अच्छा. बरं तांदूळ किती घेतलेत? तांदूळ ना तुम्हाला सांगतो, तांदूळ जेवढे डब्यात होते ना तेवढे टाकून दिले. 4 माणसांसाठी किती लागते ना. काय? अच्छा बरं मसाला चमचा बरंच घाला, कारण खूप घेतलाय तुम्ही, चव बदलेली. चमचा बिमचा आपल्याला कळत नाही. आपण काय करायचं, असा मसाला घ्यायचा, 4 माणसांसाठी किती लागतं असं सोतायचं. अहो काय केलं ते? काय झालं, असं झालं का? थांबा थोडा काढतो. अहो तो आता काय करायचं? थांबा काढतो ना. अहो नाही, चल निघ. दाद्या, अरे मी एवढं कष्ट घेतलं, एवढं सॉंग काढलंय, 4 घास खाऊ दे की लागा मला. काही गरज नाही. ह्या तुझ्या सोंगापेक्षा ना गौरीजींकडे 2 घास मागून डबा मागितला असता. तू निघ. बाबा सीधा तयार आहे. पण एक चूक झालीये, माफ कराल का? काय झालं? ते चंदू काकांकडून जरा गोंधळ झाला होता, म्हणून मीच बनवला. चालेल ना? तुम्ही पूर्ण केलं. मुली चुका व्हायच्याच की ग मुली, पण सुधारणा महत्वाचं. असू दे चालायचं. आशीर्वाद. बाबा फक्त खाण्यापुरतच तोंड उघडा. निघायचं आपण. चला चला तिथे. रुद्र इकडे. कोण आहे ते बाबा? पाहिल्यासारखे वाटतात ना? ते पवन बाबा आहेत. म्हणजे आपला पवनच बाबा झालाय. का? गौरीसाठी? हो. कसं आहे, गौरीजींना आठवत नाही तोपर्यंतच आम्ही हे करू शकतो. तेवढाच प्रयत्न आहे आमचा. कसं त्यानिमित्ताने आम्हाला खायला तरी मिळेल. बघू आता याचे प्रयत्न किती होतात. पण तुम्ही कोणाला बोलू नका. अरे मी कशाला बोलेन? तुम्ही गौरीसाठी एवढे प्रयत्न करताय, मी तुझ्या सोबत. तुमच्या प्रयत्नांना यश मिळू दे. जा गौरीच्या आजचे एन्जॉय कर. उत्तमम. उभ्या जन्मात असं जेवण जेवलो नाही. बाबा. हो बाबा. बाबांच्या जेवणात व्यत्यय नको. बाबा तुम्ही विसरलात का? विसरलात म्हणजे देहभान विसरायला लावला असंच जेवण. हो बरोबर आहे, पण काय आश्रमातल्या इतरांनाही चव बघायची आहे, हे विसरलात का तुम्ही? नाही म्हणजे एकटेच खाणार का? त्यांना शांतपणे जेवू देत ना. बाबा तुम्ही सावकाश जेवा. सावकाश म्हणजे सावकाश कशाला जेवावं? सुख हे असं झटकन निघून जातं, अन्न पण पटकन संपतं. वेळेत ग्रहण केलं पाहिजे. बाबा ते आता झालं असेल ना तुमचं? नाही बालका. अहो तुम्ही अल्पोपहार घेता, मगाशी सांगत होतात मला. नाही उदर भरणं होई तो जेवावे. लय जेवलो रे. म्हणजे उत्तम झालंय जेवण.
वत्सा कन्ये एक विनंती केली तर चालेल? अहो बाबा, विनंती कसली? आदेश करा तुम्ही. तथास्तु तथास्तु. तर आम्ही म्हणत होतो, तुझ्या हातात साक्षात अन्नपूर्णेचा वास आहे, तर असं हे चविष्ट जेवण सर्वांच्या तोंडी लागावं. तर आमची अशी इच्छा आहे की आमच्या आश्रमासाठी अन्नप्रसाद म्हणून तू हे खिचडी बनवून देशील का? हो, देईल ना. गौरीला इतरांच्या सेवेत देव भेटतो. हो ना गौरी? हो, फार मोठं पुण्य लाभेल तुला. हो हो, मी देईन ना. अरे वा वा वा, उत्तमम उत्तमम उत्तमम. भेटते पराठा खाणार? नाही. डोसा? नाही. समोसा? काहीच नको. मग काय खाणार? आईच्या हातची खिचडी पाहिजे मला. पोटात कावळे ओढायला लागले. डराव डराव. नाही, काव काव. मला वाटलं होतं हा वेडे पण आहे, पण थँक्यू. बघितलंस ना, आपलं डोकंच लई भारी चालते. आज तुझ्या निमित्ताने बिट्टीला आणि घरातल्या सगळ्यांना गौरीजींच्या हातचं खायला मिळेल. आभार कसले मानतेस? थोड्याच वेळात मी परत बाबा बनतो आणि वहिनीकडनं खिचडी आणतो. काय? भोंदू बाबा आता कसे जाणार खिचडी घ्यायला? वा गौरी, काय मस्त वास येतोय. मला तर आत्ताच भूक लागली. अगं हो, आधी त्यांना देऊ देत, सगळ्यांच्या मुखी लागू दे त्यांना. रेश्मा, ते बाबा कसं नाही आले का अजून? बराच वेळ उलटून गेला नाही का? सावकाश. चल लवकर. दाद्या, अरे कापड फाटली म्हणजे
कुत्र्यांनी फाडली असणार. अरे पण हे कपडे तू बाहेर का ठेवले होते? अरे घरात ठेवलं तर घरच्यांना कळलं असतं म्हणून इकडे ठेवली. अरे बिट्टीला खिचडी कशी आणणार?